आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपण पाहतात दक्ष टाइम्स 24 लाईव्ह। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाविद्यालयात यशस्वी व्याख्यानमालेचे 18वे वर्ष। नव्या युवा पिढीशी त्यांचे भाषेत आपण बोलतो का, संजय आवटे यांचं प्रतिपादन। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा शहरामध्ये शिक्षणाचा आधारवड असलेले श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा येथे लोकनेते माजी आमदार शिवाजीराव नारायणराव नागवडे यांचे प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमानं व्याख्यानमालेचे आयोजन सालाबाद प्रमाणे करण्यात आलं होतं। व्याख्यानमालेचे हे 18 वर्ष होते। व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प नागवडे कारखान्याचे संचालक प्रशांत दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली दैनिक लोकमत पुणेचे संपादक संजय आवटे यांनी चला उभारूया युवा पिढी या विषयानं गुंतले। स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन व्यासपीठा शेजारील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। दीप प्रज्वलाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला। व्यासपीठावरील मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी प्राचार्य सूर्यवंशी सरांचे हस्ते व्याख्याते व दैनिक लोकमतचे संपादक यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले। संजय आवटे यांनी युवा पिढीशी संवाद करायचा असेल तर त्यांना समजेल अशा भाषेत आपण बोललं पाहिजे, त्यांची भाषा समजून घेतली पाहिजे। आजची पिढी खूप हुशार असून तिला समजून घेणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे। श्रीगोंद्यामध्ये मला खूप आज छान वाटलं। एकतर अशा प्रकारचं व्याख्यान आणि तेही तरुण मुला मुलींसाठी व्याख्यान देणं जास्त आवश्यक आहे। आणि ज्या प्रकारे शिवाजीराव नागवडे यांचा वारसा पुढे नेत ही सगळी मंडळी काम करतायत त्याचं सगळ्यात पहिल्यांदा कौतुक केले पाहिजे। मला कायम असं वाटत आलं की आपल्याला नव्या पिढीशी बोलणं जास्त महत्वाचं आहे। आणि जो काही आपला वारसा आहे, भारताचा वारसा आहे, जी आपली परंपरा आहे महाराष्ट्राची, या मुला मुलींपर्यंत पोहोचणं फार आवश्यक आहे। तर झालंय असं की या मुला मुलींकडे माध्यमं खूप आलेली आहेत आणि इतकी माध्यम आहेत, पण मी मगाशी व्याख्यानात म्हटल्याप्रमाणे कुठलंही माध्यम हे विचार करायला शिकवत नाही। तुम्हाला मुला मुलींना विचार करायला शिकवलं पाहिजे, त्यांना त्या माध्यमांचा उपयोग कसा करायचा तेही शिकवलं पाहिजे। आणि सगळ्यात महत्वाचं अंतिमतः त्यांना माणूस बनवलं पाहिजे, ते माणूस झाले पाहिजेत आणि आनंदाने जगले पाहिजे। हे करण्याचं स्वप्न आपलं आहे आणि मला असं वाटतं की ते प्रत्येक मुला मुलींनी करावं यासाठीचा प्रयत्न म्हणून मी हे व्याख्यान मुद्दाम मी म्हटलं की महाविद्यालयामध्ये येतो आहे तर मी याच विषयावर प्रामुख्याने बोलेन। मला खूप आनंद वाटला। मुळामध्ये इथले सगळे प्राध्यापक ज्या प्रकारे ऐकत होते, ज्या प्रकारे कार्यक्रमाचं आयोजन केलं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलं जे ऐकत होती ज्या पद्धतीनं, आणि जसं म्हटलं जातं की मुलांना काही चांगलं ऐकायचं नसतं, मुलं काही वाचत नाहीत, मुलं विचार करत नाहीत। मला असं वाटतं की मुलं विचार करतात, मुलं वाचतात, मुलं ऐकतात, त्यांना त्यांच्या भाषेमध्ये आपण बोलतो का, त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या माध्यमामध्ये आपण सगळं पुरवतो का, एवढा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। ते जर केलं तर मला खात्री आहे की ही पिढी उलट पक्षी खूप बुद्धिमान आहे। म्हणजे मागच्या पिढीपेक्षा सुद्धा ही पिढी अधिक बुद्धिमान आहे, अधिक संवेदनशील आहे, अधिक विचारी आहे। फक्त तिने विचारच करू नये अशा प्रकारचा डाव व्यवस्थेचा आहे। तो डाव उधळून लावायचा असेल तर तुमच्या मुला मुलींना विचार करायला प्रवृत्त केलं पाहिजे आणि त्यांनी आनंदाने जगावं यासाठीच्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत। मला खूप आनंद झाला। मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक वेळी मी जातो कॉलेजमध्ये, महाविद्यालयांमध्ये, मुला मुलींना भेटतो तर नवी ऊर्जा खरं म्हणजे मला मिळते आणि असं वाटतं की नव्या पिढीच्या डोळ्यात स्वप्न आहेत, ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे। काळ नक्की बदलेल। विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर अतिउच्च शिखर सहजपणे पार करू शकतात। एक दिवस असा माझ्या जीवनात आला पाहिजे की मॅडम, सर, तुमची मुलाखत मला द्याल का, इतके तुम्ही मोठे व्हावे ही सदिच्छा संजय आवटे यांनी बोलताना व्यक्त केली। या कार्यक्रमास विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक, प्राध्यापिका, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक सुरेश रसाळ यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक गवते सर यांनी केले। आभार प्राध्यापक परदेशी सर यांनी केले तर अतिथी परिचय प्राध्यापक CR कातोरे यांनी केले। आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथेच थांबू। पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये। तोपर्यंत जय हिंद। दक्ष टाइम 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर।